त्याच्याच बरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे. 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक अँब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर FIR झाली. आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे. अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत FIR केली नाही. या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे. आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे. मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR करावाच लागतो. मग कुठंतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक ते व्यक्तिमत्व होतं असं सांगायचं का तुम्हाला? अहो साधा आमचा प्रश्न आहे की तुम्ही FIR करा, CID कडनं तुम्ही तिथं तपास करा, नाहीतर CBI कडनं त्या ठिकाणी तुम्ही तपास करा. आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि हे जो झालाय ना हा आहे आमचा कॉज ऑफ ऍक्शन. म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन 24 तारखेला आलाय. म्हणजे DGCA जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की VSR कंपनी जबाबदार आहे म्हणून विमान आम्ही हे करतो. ह्या कॉज ऑफ ऍक्शन वर आज FIR व्हावा अशी आमची इच्छा होती. पण दुर्दैवाने ती इच्छा त्या ठिकाणी आज पूर्ण होत नाही. दादांना का न्याय मिळत नाही, दादांबद्दलचा FIR का होत नाही असा प्रश्न आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो.